ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी संप पुकारला आहे। यामुळे उद्या बुधवारी 20 मे रोजी वसई विरारमधील मेडिकल दुकाने 24 तास बंद राहतील। मात्र आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व हॉस्पिटल, मेडिकल्स आणि काही ठराविक दुकाने खुली राहणार आहेत। ऑनलाईन औषध विक्री म्हणजेच ई-फार्मसीच्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बंद पुकारला आहे। यामुळे वसई विरारमधील औषध विक्रीची दुकाने 24 तास बंद राहणार आहेत। पण रुग्णांच्या सोयीसाठी शहरातील काही दुकाने खुली ठेवण्यात येणार असल्याची माहिती वसई मेडिकल असोसिएशनकडून देण्यात आली आहे। सध्या देशात ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या औषधे मागवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। यामुळे बेकायदेशीर आणि अनियंत्रित ऑनलाईन औषध विक्री वाढली असून सरकारने लागू केलेल्या ड्रग्ज अँड केमिकल्स ॲक्टचे म्हणजेच औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा या नियमांचे उल्लंघन या विक्रेत्यांकडून सर्रास केले जात असल्याचा आरोप अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेकडून करण्यात आला आहे। तसेच बड्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून औषध विक्रीसाठी केली जाणारी स्पर्धा आणि अवजवी सवलतीमुळे ऑनलाईन औषध जरी विक्री वाढली असली तरी यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेला असलेला धोका निर्माण झाला आहे। तसेच लहान आणि मध्यम दर्जाचे औषध विक्रेते आणि आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होत आहे। त्यामुळे या विरोधात 20 मे रोजी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेकडून देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे। या संबंधीचे निवेदनही शासनाकडे संघटनेकडून सादर करण्यात आले आहे। या निवेदनात इतर मागण्यांसह प्रामुख्याने GSR 817E आणि GSR 220E या अधिसूचना मागे घेण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे। वसई विरारमध्ये या बंदचे परिणाम दिसून येणार आहेत। शहरातील लहान मोठी औषध विक्रीची दुकाने बंद असणार आहेत। यामुळे नागरिकांना औषधांसाठी वाट पाहण्याची तसेच वेळ पडल्यास लांबचा प्रवास करून औषधे खरेदी करावी लागणार आहेत। त्यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत वेळेत औषध मिळावे यासाठी योग्य ती सोय करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय ग्राहक संघटनेचे अध्यक्ष शंकर बने यांनी केली आहे। तर बंदच्या काळात आणीबाणी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहतील। तसेच वसई तालुक्यातील सर्व हॉस्पिटल, मेडिकल्समधून औषध विक्री केली जाणार असल्याची माहिती वसई मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष महेश चौधरी यांनी सांगितली आहे।